मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीनं पहिले 5 वर्ष पूजण्याचा सण. नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी केले जातात, अनेक सण साजरे केले जातात. श्रावण महिन्यात तर अनेक पूजाविधी साजरे करण्यात येतात आणि नव्या नवरीचा असाच एक सण साजरा करण्यात येतो आणि तो सण म्हणजेच हा मंगळागौरी. तर लग्नाला 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळवारी या मंगळागौरीची पूजा केली जाते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण आपल्या घरी साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करण्यात येते. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मंगळागौरीचे व्रत आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्रताचे महत्त्व काय आहे, तसेच हे व्रत कसे करावे, याची पूजा कशी करावी, तसेच या व्रताचे उद्यापन कसे करावे, त्याचबरोबर या मंगळागौरीला कोणकोणते खेळ खेळले जातात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करायचं असतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर तसेच माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मंगळागौरीची माहिती जाणून घेऊया. मंगळागौर हे आपल्या हिंदू धर्मातील नवविवाहित महिलेने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत केलं जातं. नवविवाहित महिला सकाळी लवकर उठून स्नान करून सोवळं नेसून पूजा करण्यासाठी बसतात. त्याचबरोबर भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडोपचाराने पूजा केली जाते. मंगळागौर अर्थात माता पार्वती आणि याच्या शेजारीच महादेवांची देखील पिंड ठेवण्यात येते आणि पूजा झाल्यानंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्याने या मंगळागौरीची आरती केली जाते. यानंतर सर्वजण एकत्र बसून मंगळागौरीची कथा म्हणजेच कहाणी भटजींकडून ऐकतात. त्यानंतर पंचपक्वानाचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची देखील प्रथा आहे. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला वेगवेगळे खेळ खेळण्याची अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेली प्रथाच आहे. तसेच हे मंगळागौरीचं व्रत हे आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत केलं जातं. तर आता आपण ह्या मंगळागौरीचा पूजाविधी कसा करायचा आता हे थोडक्यात जाणून घेऊया. तर हे पूजाविधी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पार्वतीची मूर्ती घ्यायची आहे. जर पार्वतीची मूर्ती नसेल तर आपण अन्नपूर्णा मातेची देखील मूर्ती या पूजेसाठी घेऊ शकतो आणि ही पूजेसाठी आपल्याला मांडायची आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला महादेवाची पिंड देखील पुजायला ठेवायची आहे. तसेच भटजींना बोलावून मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवांची षोडोपचाराने पूजा केली जाते. त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरती देखील केली जाते आणि यानंतर आरतीनंतर प्रसादाचं वाटप करण्यात येतं. त्याचबरोबर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वाण देखील देण्यात येतं. तसेच भगवान शिव आणि माता पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात आले आहे आणि त्यामुळं प्रत्येकाचा संसार हा त्यांच्यासारखाच व्हावा यामागे या पूजेचा हेतू असतो आणि या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची आराधना देखील केली जाते. तसंच माता बुद्धी, विद्या आणि शक्तिरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यात यावे अशी प्रार्थना देखील या पूजेच्या रूपाने केली जाते. तसंच गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना देखील केली जाते आणि आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी ही नवविवाहिता स्त्री प्रार्थना करत असते. लग्नानंतर ही पूजा पहिली असल्यामुळं ही सामूहिकरित्या करण्यात येते, जेणेकरून सर्व बहिणी किंवा आपल्या मैत्रिणी ह्या सर्व आपल्याला भेटतात आणि एकत्र भेटण्याचा आनंद देखील आपल्याला यामुळे मिळतो. मात्र ही पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचं असतं, कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा असतो आणि ही शिकवण आपल्याला या मंगळागौरीच्या याच्यातून मिळते. तसेच या पूजेमध्ये माहेरच्यांचा, ज्येष्ठांचा मान करणं तसंच आदर करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आता आपण या मंगळागौरीचे उद्यापन कसे करायचे ते थोडक्यात जाणून घेऊया. तर कोणत्याही व्रताचं उद्यापन होणं हे तितकंच गरजेचं असतं. म्हणून मंगळागौरीच्या व्रताचं उद्यापन हे 5 वर्षांनंतर करण्यात येतं. लग्न झाल्यापासून 5व्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचं उद्यापन करायचं असते. तसेच या व्रताचे उद्यापन आपल्याला करणे जर शक्य नसेल तर आणि आपण या मंगळागौरीचा जर थाट मांडला असेल तर आपण या
मंगळागौरीसोबतच या व्रतासोबतच आपण याचं उद्यापन करायचं आहे. तसंच पुण्य वाचन ठेवण्यासाठी आणि होम हवनासाठी भटजींना पाचारण करायचं आहे, म्हणजेच भटजींना बोलवायचं आहे. त्याचबरोबर उद्यापनाच्या वेळी आईवडिलांना देखील वाण द्यायचं आहे. मुलीनं आईला सापाची मूर्ती भेट म्हणून देण्याची पद्धत आहे, वाण म्हणून द्यायचं आहे. तर आईनं मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि यामागे देखील काहीतरी पारंपरिक कथा असून नवरदेव अल्पायुष्य असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असं सांगण्यात आलं आहे. आणि त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वाण म्हणून एकसर काळे मणी आणि सोन्याचा मणी तसंच जोडवी, कुंकू, कंगवा आणि आरसा असे देण्याची पद्धत आहे. तर मुलीच्या वडिलांना शर्ट, टोपी, धोतर, उपरणं किंवा पॅन्ट शर्टचा कपडा असं काही पोशाख जो संपूर्ण पोशाख असतो तो भेट देण्याची पद्धत आहे. आणि अशा प्रकारे मग या मंगळागौरीचं आपण उद्यापन करायचं आहे. तसंच आता आपण या मंगळागौरीला जे खेळ खेळले जातात तर ते कोणते खेळ खेळले जातात हे आता आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. तसंच मंगळागौरीचे खेळ हे खूप प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा खेळ तो म्हणजे फुगडी आणि हा सर्वात प्रसिद्ध खेळ असून त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यासह खूप मजेदार असतात. यामध्ये सर्वसाधारणपणे 110 खेळांचा समावेश होतो. तर या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांचा व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी कसं सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्तानं आपल्या मैत्रिणींशी खेळण्याचा आनंद घेता यायचा. हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत असत, आनंद घेत असत. मंगळागौरीचे व्रत हे कष्टाचे आणि दमायचे नसून चपळता दाखवण्याचे आहे, चैतन्य आणणारे आहे, तसंच एकजुटीचा आनंद देणार आहे असं म्हटलं जातं. तसंच यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी, आगोटा पागोटा, गाठोडे, लाटाबाई लाटा, करवंटी, झिम्मा, सासू सून भांडण, अडवळ घुम पडवळ, घुम सवतीचे भांडण, तसेच साळुंकी असे अनेक प्रकारचे खेळ या मंगळागौरीला खेळले जातात. साधारणतः 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकारचे आगोटे पागोटे यामध्ये खेळले जातात. त्यामुळं या मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते आणि सर्व महिला, नवविवाहित महिला या मंगळागौरीची वाट पाहत असतात. तर यावेळी तसेच यावेळेला मंगळागौरीच्या वेळेला खास उखाणे देखील घेतले जातात आणि आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची काही मजा ही वेगळीच असते. त्यामुळं या मंगळागौरीच्या पूजेला उद्यापनाच्या वेळेला ही नवरदेवाचे आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पद्धतच आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ मंगळागौरीची आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही संपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याचे पुण्य तुम्हालाच लाभेल. जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.